सगळ्यांना, गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून. हॅपी संडे पिलू, हॅपी संडे, हॅपी संडे, हॅपी संडे क्यूटी. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संडास डायरीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि हे मेशोहून मी शू रॅक मागवलं होतं, ते त्यांना फिटिंग करायला लावलं होतं कारण 2 दिवसापूर्वीच आलेलं होतं. आणि असं सेट करून ठेवलं. त्यानंतर मस्तपैकी केस वाळून घेतले आणि आज करायचं होतं तूप करायचं होतं. त्यामुळं मिक्सरला मी जात नाही. त्यांनाच मिक्सरचे जे काही कामं असतात ते मिक्सरला 3 वर्ष झालं तेच करतात, कारण एकदा माझ्याकडून ते भांडं उडालं होतं. त्यामुळं मी कधी मिक्सरला जातच नाही. खूप प्रयत्न केला तरी मला ती भीतीच वाटते, त्यामुळे मी जात नाही. आणि त्यांनी छान असं मला मिक्सरमधून दोन्ही काढून दिलं होतं आणि मस्तपैकी मी ते 2-3 वेळेस धुवून घेतलं छान. आणि त्यानंतर कडवायला ठेवलं. पिल्लूची आंघोळ झाली होती आणि त्याला झोप येत होती, म्हणून मी त्याला झोपी घालूच तर त्यांनी छान असे पोहे बनवले होते, जे की आमच्या दोघांचे फेवरेट नाश्ता आहे पोहे. आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी पोहे एन्जॉय केले. तेवढ्यातच एक त्यांचं पार्सल आलं होतं आणि ते पार्सल काय ते तुम्हाला पुढं सांगते. आधी आम्ही 2 दिवसापूर्वी आमचा आयफोन आलेला आहे घरी आणि त्याची ओपन बॉक्स डिलेवरी असल्यामुळं ते खालीच त्या डिलेवरी बॉयनेच ओपन करून दिलेला होता. बघू शकता तुम्ही. काय काय तर iPhone 16 आहे हा. आणि आयफोन घेतला त्यामुळं मग लगेच चार्जर आणि त्यासाठी कवर मागवलं होतं, ते त्याचीच डिलेवरी आली होती आज. काय तुपाचा वास यायला नुसता असा भारी. आणि आम्ही नाश्ता करूच तर इथं मस्तपैकी असं तूप रेडी होतं, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये ना मी असं तुळशीचे पानं टाकले होते. माझी आई म्हणायची की तुळशीचे पानं कशासाठी टाकायचे, एक तर स्मेल पण छान येतो, घमघमाट सुटतो त्याचा. आणि हे पण की तूप कळलंय का नाही प्रॉपर ते पण कळतं, त्यामुळंच मी तर शक्यतो टाकते. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकदम पिवळं असं छान घरच्या घरी मी पिलूसाठी तूप केले, कारण 2-3 दिवस झालं मला दिदीने दिलेलं तूप त्याचं संपलं आहे. म्हणजे 2-3 दिवस नाही, 8 दिवस झालं संपले. आणि 2-3 दिवस झालं आम्ही ते विकत्रीचं तूप आणले. मला काही त्याला देऊ वाटत नव्हतं, त्यामुळं मी लगेच घरचीचं तूप बनवून ठेवलं त्याच्यासाठी. इकडे ना, चल आवरू पटपट पटपट आवरू आपण. चला चला चला, हां चल ना, चल. पिलू झोपेत होतं तोपर्यंतच मी सगळा स्वयंपाक वगैरे दुपारचं जेवणासाठी आवरून घेतलं. आणि पिलू झोपेतून उठल्यावर फ्रेश होता, त्यामुळे म्हणलं चला फोटो काढूत. आणि त्याचे ड्रेस आले होते 4-5 दिवस झालं, पण आम्ही आयफोनची वाट बघत होतो, त्यामध्ये त्याचे फोटो आणि रील बनवायच्या होत्या त्यामुळं. आणि चला म्हणलं आज ते पण आहेत, त्यांना पण वेळ आहे, सुट्टी आहे आणि दोघं असल्यावर थोडं छान हँडल करता येतो पिलूला, त्यामुळं चला म्हणलं त्याच्या रील आणि फोटो बनवूया म्हणून आम्ही गेलो खाली. लय वारं सुटलंय हो. क्यूटी पाय माझी क्यूटी पाय. श्री खाऊ नको रे, खायचं नाही ते सोना. एका ड्रेसवर फोटो शूट झालं त्याचं आणि दुसरा ड्रेस मी खाली घेऊन गेले होते चेंज करण्यासाठी, पण तिथं ना बाकी आज संडे असल्यामुळं बाकीचे लेकरं आले होते खेळायला आणि श्री त्यांच्याकडेच बघत होता, काही म्हणजे पोज वगैरे देत नव्हता, त्यामुळं मग वर आलो आम्ही. आणि वर आल्याच्या नंतर त्याला दुसरा ड्रेस घातला आणि वर त्याचे फोटो काढले. आणि त्यानंतर आम्ही आराम वगैरे केला. त्यांची झोप झाल्याच्या नंतर आम्ही मस्तपैकी गेलो संध्याकाळी बाहेर, म्हणलं माळवं वगैरे घेऊन येऊ. तर बऱ्यापैकी असं माळवं होतं, पण तेच आणि खूप महाग आहे त्याच्या साईडला. आम्हाला वाटलं स्वस्त असेल, पण महागच होतं. आणि सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि त्यांचा डब्बा नसल्यामुळं थोडं माझ्यापुरतंच एकटी पुरतं आणि संध्याकाळची भाजी काही करू शकतो, त्यामुळं मस्तपैकी हिरवे पालेभाज्या खूप छान होत्या. मेथी वगैरे, कोथिंबीर पण 40 रुपयाला एक जुडी होती, त्यामुळं मेथी तर काही घेतली नाही. आणि तिथंच शेजारी ना असं थोडं यात्रा भरल्यासारखं, जत्रा भरल्यासारखं होतं. मग पिलूला ते लाईट वगैरे इतकं भारी दिसत होतं, ते जायचं म्हणत होता. मग आम्ही गेलो त्याला घेऊन आणि मस्तपैकी तिथं गेम वगैरे सगळं काही होतं. आणि सगळं होतं, पण पिलू एकटा काही बसणार नव्हता आणि आम्ही दोघाला बसायला असं कुठं परमिशन नव्हती, एका ठिकाणी होती. मग तिथं आम्ही बसलो होतो, ती ट्रेन टाईप होतं, तिथं बसलो होतो. पण तिथंही पिलूला भीती वाटत होती, तरी बसलो होतो आम्ही मस्तपैकी. त्याच्यासोबत माझी मज्जा झाली.
आणि खूप मोठ्या आवाजामध्ये तिथं सॉन्ग लागलेले होते आणि ते ऐकायला आले की आमचं पिल्लू मस्त डान्स करत होतं. आणि 4 वाजता आमचे जेवण झाल्यामुळं काही जास्त भूक नव्हती, त्यामुळं म्हणलं चला बाहेरच थोडं काहीतरी खाऊन जाऊ. आणि म्हणून 1 प्लेट मंचुरियन आणि दाबेली खाल्ली दोघांनी पण. आणि त्यानंतर म्हणलं आणखी दुसरं तर काही बसण्यासारखं नव्हतं. म्हणजे ते राटपाळणा वगैरे जे उंच आहे त्यात पिल्लूला घेऊन आम्ही नाही बसू शकत. आणि हे इकडचं ते दिसत आहे फिरायलेलं गोल, ते त्यात पण नाही बसू शकत. त्यामुळं म्हणलं चला आता घरी. आणि त्याला भूक पण लागली होती, त्याचा झोपेचा टाईम पण झाला होता, त्यामुळं लगेच आम्ही घरी निघालो. मग घरी आल्याच्या नंतर खालून येतानाच माझे दुपारी काही पार्सल आले होते आणि त्यांचंही एक पार्सल आलं होतं. ते होतं ट्रायपॉड स्टँड. ते कसं आहे, कोणत्या कंपनीचं आहे काय वगैरे ते मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकलं डिटेल्समध्ये. आणि त्यानंतर घरी गेलं की लगेच पिल्लू झोपी गेलं. आणि तेव्हा मी पिल्लूला झोपी घालूच तर त्यांनी दूध तापवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर म्हणलं चला ते माळवत ठेवून देऊत. आणि कोथिंबीर वगैरे लगेच कट करून जर डब्यात ठेवली ना तर 8 दिवस किंवा 15 दिवस चांगली व्यवस्थित राहते. त्यामुळं कोथिंबीर कट करून छान अशी डब्यामध्ये भरून ठेवली. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.